न्यूज18 लोकमत मुंबई। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बीकेसी इथल्या जाहीर सभेत राज ठाकरे यांच्यावर टीका केली। या टीकेला मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। सन्माननीय राजसाहेबांनी लहानपणापासून मोठ्या साहेबांबरोबर राहून सन्माननीय बाळासाहेबांबरोबर राहून त्यांच्या सभांना जाऊन बैठकांनी त्यांच्यासोबत जाऊन मोठ्या साहेबांचे बाळासाहेबांचे विचार आत्मसात केले होते। त्यामुळे त्याची गोष्ट उद्धवसाहेबांना कळायला हवी, त्या सिनेमा काय नक्की आहे हे कळायला हवं आणि मग त्यांनी मध्ये बोलायला पाहिजे होतं। पण असो, त्यांना आम्ही सिनेमाची DVD भेट म्हणून पाठवून त्यांचा सिनेमा जरूर पाहावा आणि गेट वेल सून। बीकेसीच्या मैदानावर सभा पार पडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हा प्रमुखांची बैठक घेतली। वर्षा निवासस्थानी पार पडलेल्या या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दुसऱ्या टप्प्यातील शिवसंपर्क अभियानाच्या संदर्भात या सगळ्या जिल्हा प्रमुखांची बातचीत केली। 25 वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री राहील असं काम करा आणि त्यासाठी आत्तापासूनच कामाला लागा असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हा प्रमुखांना दिले। विधानसभा निवडणुकीचा अद्याप 2.5 वर्षांचा कालावधी असला तरी या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आत्तापासूनच संघटनात्मक कामात अधिक लक्ष घातलंय। औरंगाबादमध्ये येत्या 8 जूनला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे। या सभेमध्ये मुख्यमंत्री नकली हिंदुत्ववाद्यांचा समाचार घेणार असल्याची माहिती राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली। औरंगाबादमधल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळेला मंचावर मंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते। औरंगाबादमध्ये ह्याच मैदानावर आदरणीय मुख्यमंत्री महोदय जे काही विरोधी पक्षाचे लोक संभ्रम निर्माण करू लागले, जे काही सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करू लागले, काही नकली लोक आता यांना हिंदुत्ववाद आठवण येऊ लागली, अशा सर्व लोकांचा समाचार त्यावेळेस ते घेणार आहे। धार्मिक भावना भडकवणं हे महाराष्ट्र आणि देशाला परवडणारं नाही असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला। तसंच काही लोक स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी समाजात अंतर निर्माण करण्याचं काम करत असल्याची टीकाही त्यांनी केली। जैन समाजाच्या मागण्या येत्या पावसाळ्या अधिवेशनात सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी दिली। सांगलीमध्ये दक्षिण भारत जैन समाजाच्या 100व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। या कार्यक्रमाला राज्यातल्या अनेक मंत्र्यांसह महाराष्ट्र आणि कर्नाटकातील आजी माजी मंत्री, खासदार, आमदार, जैन बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते। जातीमध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम, काही दुर्दैवी प्रकार हे आपल्या परिसरामध्ये होतात। कुठल्याच जातीने, कुठल्याच धर्माने, कुठल्याच पंथाने एकमेकाच्या बद्दल आदराची भावना सांगितलेली नाही। प्रत्येकाने एकमेकाचा आदरच केला पाहिजे, सन्मानच केला पाहिजे, ती आपली संस्कृती आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। नवी दिल्लीमध्ये राणा दाम्पत्यानं आज एक पत्रकार परिषद घेतली। यावेळेला त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला। शिवभोजन थाळीचा घोटाळा सुरू असून मुंबई पालिका भ्रष्टाचारानं बरबटली असा गंभीर आरोप त्यांनी केला। तसंच देवेंद्र फडणवीस यांच्या नखाइतकं तरी काम उद्धव ठाकरे यांनी करून दाखवावं असंही ते म्हणाले। मुझे लगता है कि जो दो दर्द उन्होंने मुझे लॉकअप से हनुमान चालीसा पढ़ने के लिए लॉकअप से लेके जेल तक जो पीड़ा दी है, आज भी मैं उस दर्द में ही हूँ। मैं एक चीज जरूर बोलना चाहूंगी, जिस दिन रश्मि ठाकरे को मुख्यमंत्री नहीं रहेंगे, जिस दिन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नहीं रहेंगे, पावर चले जाएगा, उस दिन अगर रश्मि ठाकरे को जेल के पीछे डाला, तब उनको पूछूंगी मैं कि अब कैसा लगता है, दर्द कैसा रहता है, लॉकअप क्या रहता है, जेल क्या रहती है, और जेल में हर एक मिनट जो जिसने कुछ क्राइम नहीं किया है अगर उसको डालते हैं तो उसकी पीड़ा क्या रहती है, झूठा ऑफेंस दाखिल करके। तो तब मैं पूछूंगी, पर वो वक्त भी जरूर आएगा जिस दिन आप पावर से साइड में हटोगे, तुम्हारे घर की महिला जाएगी और तुम्हारी घर की महिला वहां जाएगी, तब मैं आपको पूछूंगी लॉकअप कैसा लगता है। काल जी सभा महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेजींनी जी सभा घेतली, त्याच्यामध्ये एकही शब्द माझे शेतकऱ्यांबद्दल नव्हता, एकही शब्द शेतमजदुरांबद्दल नव्हता।
एकही शब्द बेरोजगारांबद्दल नव्हता, एकही शब्द लोड शेडिंगचा नव्हता, एकही शब्द माझ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा नव्हता. ते सगळं ना बोलताना फक्त टार्गेट करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी कालची सभेमध्ये केलं. शिवथाली तेव्हा यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर अन्य काही महत्त्वाच्या बातम्या.